समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर येथील कोट्यावधी मानवतावादी जनतेचे प्रेरणास्थान असलेल्या दीक्षाभूमी येथे बाह्य शक्तींचा बौद्ध धम्माची जागतिक वास्तू असलेल्या स्थळावर सतत हस्तक्षेप सुरू असतो। या विरोधात अनेकदा नागपुरातील व महाराष्ट्रातील जनतेने आपली नाराजगी व्यक्त केलेली असून त्याचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीवर काडी मात्र फरक दिसत नाही। दीक्षाभूमीचे रखडलेले बांधकाम, दीक्षाभूमीतील जागेचा आर्थिक मिळतीकरिता सुरू असलेला वापर, सामाजिक व धम्म सोहळ्यांकरिता परवानगी न देणे, स्मारक समिती अंतर्गत असलेल्या कॉलेजचे ब्राह्मणीकरण, आर्थिक गैरव्यवहार, मागासवर्गीय विद्यार्थी व शिक्षकांची अवहेलना होणे व इतरही बाबींमध्ये काही ठराविक विचारधारेच्या लोकांचा सतत हुकुमशाही कारभार सुरू असतो। येथे बौद्धांनाच स्वातंत्र्य निर्णय घेण्याचा व वागण्याचा अधिकार नसल्याचे आक्षेप नोंदविले। तसेच समानतेचे, बुद्ध व आंबेडकरवादी विचारांचे विरोधक असणारे दीक्षाभूमीमध्ये सर्रास अरेरावी चालत असल्याचे नमूद आंदोलकांनी केले व संपूर्ण आंबेडकरवादी लोकांनी या RSS धर्जिनी नमूवादी पिलावडींचा पवित्र दीक्षाभूमीमधून बंदोबस्त करावा, याकरिता मोठ्या संख्येने जन आंदोलन उभारावे असे आवाहन केले व संबंधित लोकांचे नाव लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे बोलले गेले। सोबत स्मारक समितीचा सुद्धा निषेध दीक्षाभूमी येथील डॉक्टर आंबेडकर कॉलेज समोर संवैधानिक मार्गाने नारे निर्देशन करून व्यक्त करण्यात आला। यावेळी युवा शहर अध्यक्ष प्रसन्ना दुरगकर, युवा जिल्हा अध्यक्ष मनीष बोरकर, रवी शेंडे, धम्मदीप लोखंडे व अनेक कार्यकर्ता उपस्थित होते। मुर्दाबाद मुर्दाबाद, जातीवादी स्मारक समिती मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, धर्मवादी स्मारक समिती मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा